6 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण गोलंदाजीसाठी. गोलंदाज बघायचे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. उत्कर्ष जाधव नाव उत्कर्ष आहे, उत्कृष्ट कामगिरी देखील करायची आहे. समोर मनोज पवार, नॉन सेकंडला यश. मनोज पवार यांना दाखवावं लागेल पवार इज पॉवर. पुढे सरसावलेत, चेंडू खेळला लॉंग ऑफच्या दिशेने आणि ते काय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा षटकार. षटकार पहिल्या चेंडूवरती येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे 5 चेंडू आणि आता 11 धावांची गरज. आज फलंदाज गोलंदाज फॉर्म मध्ये आहेच, परंतु आज आमचे शिरुद्र ऑडिओज तिने आमचे डीजे ऑपरेटर फॉर्म मध्ये आहेत, ते देखील फायर आहेत आज. चांगले चांगले गीत मात्र जे वाजवले जात. पुढे मनोज तयार असेल उजव्या हाताने. पुढे सरसावत बॅटचीकडे असेल थर्मॅच्या दिशेने चेंडू. थोडेसे खेळाडू मात्र चुकी करताना पाहायला मिळाले. 2 धावा इथे येताना मैदानामध्ये बघायला मिळतील. 2 धावा तर आलेल्या आहेत. 3ऱ्या धावेची मागणी केली आहे. डेंजर एंडला आहेत मनोज, परंतु 3 धावा सक्सेसफुलपणे. साज बाज और ताज 3 धावा यावेळेस मैदानाच्या मध्ये आल्या आणि या 3 धाव्याने स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 40. कुलबट टप्प्याचा बॉल होता यावेळेस. पुढे मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर चेंडूची तिथे फेकी होती तोपर्यंत आलेली सिंगल आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावा अजूनही ज्या मात्र जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 3 चेंडू आणि 7 हे समीकरण जे मैदानाच्या मध्ये आता असेल. कुलबट टप्प्याचा बॉल यावेळेस पुढे मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर डेंजर एंडला दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि तिथे 3ऱ्या पंचांची मदत यावेळेस मात्र जी घेतली जाणार आहे. पहिली धाव तर आलेली आहे, परंतु दुसरी धाव इथे पूर्ण झाली आहे की नाही हे मात्र 3ऱ्या पंचांकडून आपण निश्चितपणे पाहणार आहोत. निर्णय येईल तिथे. 41 धावा स्कोर कार्ड वरती. या चेंडूवरचा निर्णय अजून येणे मात्र बाकी आहे. थोडीशी फायटिंग मॅच आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. दोन्ही संघ सांगितलं ना की दोन्ही संघ तगडे ताकदवर आहेत. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाने देखील आपण पाहिलं तर या मुळशी तालुक्यातील अनेक मानाचे करंडक हातामध्ये मिरवलेत. राजू सक्करी यांचा स्पेल असेल, किरण जाधव असेल, निखिल येळवंडे असेल आणि आता या सीझन मध्ये बरेचसे नवीन खेळाडू आहेत. त्यांच्यावरती ठेवलेला जो विश्वास आहे आणि त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी देखील मात्र करायची उत्कर्षला. तिसरे पंच आपण पाहतोय आमचे अजय आवळे सर. नॉट आउट. 2 धावा इथे यशस्वीरित्या मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण केल्या जातील. शेवटचे 2 चेंडू आणि आता 5 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा उत्कर्ष. पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा, चेंडू पडला, दिशा बदलली, सुसाट मारायचा वेग, चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर फरार. आलाय चौकार. थँक्यू.
शेवटचा एक चेंडू आणि आता एका धावेची गरज. पैसा वसूल मॅच आपण मैदानामध्ये बघतोय मित्रांनो. एका बाजूला पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट आणि दुसऱ्या बाजूला गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. सामना जो बरोबरी सुटला दोन्ही संघांना एक एक पॉइंट दिला जाईल. बघायचे मॅच कुठल्या बाजूला जाणार आहे. परंतु प्रेक्षक राजा मॅच आवडली असेल एकदा दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त मॅच रंगली आहे. एक चेंडू आणि एक. एका बाजूला उत्कर्ष दुसऱ्या बाजूला मनोज पवार. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा यावेळेस उत्कर्ष आहे. दुसऱ्या बाजूला मनोज पवार. महाराष्ट्र पोलीस चौकार नशिबाचा चौकार तर आलाय. परंतु आता नको नशिबाची साथ मला. मनगडात अजून खूप सारं बळ दे आणि अपयशाचं बळ देखील यशा इतकं गोड दे. सामना जिंकलाय पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट संघाने. महेश सर लेग बाईज आहे का बॅट आहे? लेग बाईज आहे.